मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे पाण्याचा मेंदूवर थेट परिणाम. काय होतो ते बघूया. शरीर निर्जलीकरणाकडे झुकत असताना मेंदू किंचित आकसल्यासारखा होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी निर्माण होते. शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागली की मेंदू सर्वात आधी त्याचा प्रभाव अनुभवतो. मेंदूची प्रत्येक पेशी सतत कार्यरत असते आणि त्या पेशींना संदेश पोहोचविण्यासाठी, तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुरळीत चालू ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव आवश्यक असतो. व्हेरी गुड. जेव्हा पाणी कमी होते तेव्हा रक्त किंचित घट्ट होऊ लागते आणि मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या प्राणवायूचा वेग मंदावतो. या मंदावलेल्या प्रवाहामुळे लक्ष केंद्रित करणे, विचारांची गती आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. एखादे सोपे काम करतानाही मन विस्कटल्यासारखे वाटू लागते. पाण्याअभावी मेंदूतील रासायनिक संतुलन बिघडते. न्यूरोट्रान्समीटरचे कार्य मंदावते. बापरे. त्यामुळे तणाव जास्त जाणवू लागतो. काही वेळा हलका गोंधळ, चिडचिड किंवा डोके हलके वाटणे ही लक्षणे दिसतात. शरीर पाण्याची बचत करण्यासाठी आवश्यक नसलेल्या प्रक्रिया कमी करण्याचा प्रयत्न करते, पण मेंदूच्या बाबतीत हे काम कमी करणे अवघड असते. त्यामुळे त्यावर अतिरिक्त ताण येतो आणि थकवा लवकर जाणवू लागतो. व्हेरी गुड. पाण्याची कमतरता मेंदूच्या ऊतींनाही थेट प्रभावित करते. शरीर निर्जलीकरणाकडे झुकत असताना मेंदू किंचित आकसल्यासारखा होऊ लागतो. मेंदू किंचित आकसल्यासारखा होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी निर्माण होते व हे साधे वाटले तरी दिवसभरातील विचारांची गुणवत्ता, निर्णय क्षमता आणि भावनिक संतुलन यावर याचा मोठा परिणाम पडतो. बापरे. मेंदूला स्थिरता देणारे द्रव कमी पडल्यावर तीक्ष्णतेऐवजी बोथटपणा येतो आणि उत्तरे पटकन सुचत नाही. दिवसभरात शरीर जे पाणी गमावते ते भरून न काढल्यास मेंदू सतत सौम्य ताणाखाली काम करत राहतो. बापरे. जेव्हा पाणी पुरेसे मिळते तेव्हा मेंदू हलका, स्थिर आणि सक्रिय वाटतो, पण पाण्याची कमतरता वाढली की त्याची ऊर्जा कमी होऊ लागते आणि भावनांवरही अनियंत्रितपणा येऊ शकतो. त्यामुळे स्वच्छ विचार, शांत मन आणि नेमके निर्णय या सगळ्यांसाठी शरीरात पाण्याचे संतुलन टिकवणे ही आवश्यक गोष्ट आहे. किती आणि फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. बघा, आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. शरीराचा 70% भाग पाण्याने भरलेला असतो. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. सकाळी अनुचे पोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे. व्हेरी गुड. डोक्यावरील केस गळत नाहीत, स्किनचे प्रॉब्लेम्स होत नाहीत, तारुण्य टिकून राहते, शरीरातून स्वच्छ होते, किडनी स्टोन होत नाही, अन्नपचन चांगले होते, मेंदूला योग्य प्रकारे रक्तपुरवठा होतो. बापरे. जेवणापूर्वी अर्धा तास आधी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते. जेवल्यानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. अरे वा. पुढे बघूया. पोट सुद्धा वाढते. पचन व्यवस्थित होत नाही. जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे. जेवणामध्ये 1 ते 2 घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते. जेवणानंतर 1 तासाने आवश्यक तेवढे पाणी प्यावे. आपण गरम, मध्यम गरम जेवण घेतो, म्हणून जेवतेवेळी कोमट पाणी पिणे आवश्यक आहे
अन्यथा पचनशक्ती कमजोर होऊन फ्रीजचे पाणी, बर्फाचे थंड पाणी केव्हा पिऊ नका, तर माठातील पाणी प्या. व्हेरी गुड. तहान लागली की पाणी प्यावेच. जास्त तहान लागली की मात्र गोड पाणी प्यावे. व्हेरी गुड. क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे, ते चेक करून घ्या, अन्यथा आजार होतील. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.